भावे देवासे तो हा उतरील पार तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठला महायोग पीठे तठे भीमरथं वरम पुंडरीका यदा तुमुनिंद्र समागत्य तृष्टं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम विश्रांति पावालो विश्रांति वाढले अंतरी प्रेम सुख
डोरली हे काया कृपेच्या ओरसे नोहे अनारिसे उधरलो तुका म्हणे मज न घडता सेवा तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रस्तुत चिंतन सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री समंत श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि शरणागतीचं महत्त्व सांगणारा अभंग चिंतनाकरता निवडलेला आहे. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी काहीसा परिहार द्यायचा तो असा, गेली मागच्या वर्षापासून प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी आपण सप्ताहाचं आयोजन करतो आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मनोहरजी महाराज भोर, तसंच ज्यांच्या मार्गदर्शनानं हा उत्सव चालू आहे ते हरिभक्तपरायण सुदाम महाराज कोकणे, राजेंद्र महाराज नवले, हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर आदी करून गणेश महाराज कानवडे हे खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आणि मागच्या वर्षी देखील हा उत्सव अगदी खूप म्हणजे मला वाटतं पंढरीची वारी आणि त्यानंतर आपण जो स्वाद मागच्या वर्षी अयोध्येचा घेतला आणि त्याचीच प्रचिती आज देखील आपल्या सर्वांना येते आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण देखील सर्व यामध्ये सहभागी झालात. महाराज ह्या आनंदाचं वर्णन निश्चितच करता येत नाही, इतकं मोठं आहे आणि यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व भाविक भक्त तितक्यात तन्मयतेनं आणि तितक्यात आनंदानं उत्साहानं सर्वजण सहभागी झालेला आहात. नियोजन ते जरी करतात तर तितका प्रतिसाद आपणही त्यांना देत आहेत, तितकाच वाटा आपल्या सर्वांचा देखील त्यामध्ये आहे हे निश्चित आहे. अजून आज दुसराच दिवस आहे आणि जसा जसा आता पुढं दिवस जातील तसा तसा त्याचा उत्सव अजून वाढत जाणार आहे आणि शिवाय क्षेत्रातलं सप्ताह आहे आणि आपलं फार मोठं भाग्य आहे. मला नाही वाटत असा महाराज म्हणून खरंच आणि हे भाग्य आहे आपलं, कारण सगळ्यांच्या प्रारब्धात असेल, या महाराज मंडळींच्या सुद्धा प्रारब्ध त्या पद्धतीचं असणार आहे, त्यामुळं त्यांच्या हातून सुद्धा असं कार्य घडतंय. तर उपस्थित सर्व आपण व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय उपस्थित मनोहर बाबा तर आहे, शेंडगे सर, सर्व गायनाचार्य गोरख महाराज सगभोर, मागच्या वर्षी ते नव्हते पण ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण धुराजी सांभाळली होती ते नागनाथ महाराज गोरडे. खरंच भाग्य फार मोठं आहे तुमचं, भगवंतानी फार मोठी देणगी तुम्हाला दिलेली आहे. या सर्व मंडळींमुळं निश्चितच ह्या काय उत्साह अजून वाढतो. तसंच यावर्षी गायनाचार्य आमचे परममित्र सहकारी आणि मार्गदर्शकही मुकुंद काका तेही यावर्षी या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचे पितृतुल्य असणारे आणि खरंच अगदी मला तर फार म्हणजे भाग्याची गोष्ट आहे इतक्या वयातही आणि आपल्या तालुक्याचं खऱ्या अर्थानं ते जुनी भजनी आणि फार अभ्यास पाठा गायनाची कला त्यांच्याकडून निश्चित शिकण्यासारखे आहे. असे आमचे आरोटे बाबा, डोंगरे बाबा, आमचे गायकर दादास, ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली 2 वर्षापूर्वी, ते आमचे मार्गदर्शक स्थानी असणारे प्राचार्य वागचौरे सर, सर्वच आरोटे बाबा, आमचे कदम बाबा, सगळेच भजनी मंडळ, परिचित अपरिचित सर्व, कारण काही नावं माहीत आहे, ओळख आहे परंतु काही नावं परिचित नाही आहे. मृदंगावर साथ देत आहेत ते एका बाजूला करण महाराज ना भांबेरे आणि संकेत महाराज आणि अकोला तालुक्याचं खऱ्या अर्थानं एक गोड व्यक्तिमत्व आमचे चंद्रकांत दादा चौधरी, ते जर उत्सवात असतील मग ते अगदी दिंडीमध्ये असो किंवा या तीर्थाच्या ठिकाणी मागच्या वर्षापासून ते सहभागी होतात.
कार्यक्रमाचा उत्सव निश्चित त्यांच्यामुळे वाढतो. आमचे दळवी पाटील सर्वच उपस्थित सर्व चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. श्रीकृष्ण परमात्मा, महामुनी अगस्त्य ऋषी, भगवान शिव यांच्या चरणी मस्तक ठेवून चिंतनाला सुरुवात करतो, कारण आता वेळ देखील कमी राहिलेला आहे. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. या कार्यक्रमामध्ये आमचे भांगरे दादा असतील, वावळे महाराज, ते देखील यावर्षी सहभागी झाले. त्यांना देखील लाख लाख धन्यवाद. थोडचे साहेब असतील, जे खऱ्या अर्थानं राजू महाराजांना असतील, सुनील महाराजांना असतील, सहकार्य करणारे एकमेव जर खऱ्या अर्थानं असतील तर ते अगदी पाठीराखे, त्यांच्या सतत बरोबर असणारे, एकदा शब्द टाकला की लगेच पळतात, असे श्रम खरं फार मोठे आहे त्यांचे देखील. तर अभंग माझं कीर्तन उद्याला होतं, पण आज अचानक मागच्या वर्षी असंच झालं आणि या वर्षी देखील त्याच पद्धतीनं होतं. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. का शरण जायचं? त्या परमात्म्याला, श्रीकृष्ण परमात्म्याला का शरण जायचं? कोणी शरण जायचं? कसं शरण जायचं? या संदर्भाने आपण ह्या अभंगाचा विचार करणार आहोत. तर भगवंताला शरण का जायचं? तर त्याचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजाम. अनंत उपकार आहे महाराज. उपकार म्हणजे शब्दात सांगतात येणार नाही इतके उपकार आहेत. बरं, उपकार कधी? उपकार जन्माला आला तोही उपकारासाठी, आणि जन्माला आल्यापासून उपकार करणारा एकमेव देव कोण असेल तो श्रीकृष्ण परमात्मा आहे. बरोबर आहे का? अनंत उपकार आहे. प्रत्येकावर तो उपकार केले महाराज, नाही का? अनंत ब्रह्मांडे एकी रोमे ऐसे धेंडे, नाही का? तो या गवळीयांचे घरी उंबरा चढता टेका धरी. अगदी जन्माला आल्यापासून उपकार करतो. जन्माला आला दुसऱ्याच दिवशी उपकाराला सुरुवात केली. आणि सर्वात जास्त जर उपकार जर केले असतील तर मला वाटतं सगळ्यात जास्त उपकार पांडवांवर सर्वात जास्त उपकार केले. भगवंताने सर्वात जास्त उपकार केले असतील पांडवांवर. सगळ्यांवरच केले, पण सर्वात जास्त संख्येनं जर विचार केला तर सर्वात जास्त पांडवांवर उपकार केले, कृपा केली. म्हणून शरण जायचं आहे. आता उपकार अनंत सांगता येतील भगवंताचे. बघा, ज्या वेळेला पांडव वनवासामध्ये असताना पांडवासता वनवासी कळले कौरवासी, तिने पाठविले ऋषीसी सत्वहरा वयासी. सत्वहरण करण्याकरता, कारण दुर्योधनाच्या डोक्यात तेवढंच होतं, फक्त यांना संपवायचं, कारण इष्टिटीत भागीदार होणार होते. म्हणजे परस्पर काटा निघाला तर, नाही का? अशा पद्धतीनं दुर्योधनाचं अगदी बालपणापासून, जसे जन्माला आले तसं भांडण होतं त्यांचं वालं. कळायला लागलं तेव्हापासूनच, बालपणापासूनच. आणि पांडव ज्या वेळेला वनवासात होते, वनवासात असताना दुर्वासा मुनी आले होते आपल्या शिष्यांसह. हे जेव्हा कौरवांना कळालं त्यावेळेला त्यांनी सत्वहरण करण्याकरता, बरं रात्रीचा वेळ आहे, रात्रीचा काळ आहे ना, अशा वेळेला दुर्योधनाने एक सुपारी दिली म्हणायची.
बरं, दुर्वासा मुनी काही सामान्य नव्हते महाराज. भगवंताच्या पुढची शक्ती त्यांना प्राप्त झालेली होती साधनेनं. आवाज येतोय का सगळ्यांना पाठीमागं? रात्री प्रॉब्लेम होता म्हणून. येतोय ना? जर शरण जर गेले नाही आणि सत्व जर हरण झालं तर निश्चित शाप देतील आणि पांडवांचा परचापर काटा निघाल. हा भाव, ही भावना, हा दुष्ट हेतू दुर्योधनाचा होता. म्हणून ज्या वेळेला आणि पांडवांना देखील माहिती झालं की अगदी 60,000 शिष्यांसह दुर्वासा मुनी आपल्याकडे येतोय, हे कळाल्यानंतर ते देखील सामोरे गेले. बरं, रात्रीचा प्रसंग आहे आणि मग यथोचित पूजन वगैरे झालं. 5ही पांडव आहे, द्रौपदी आहे. आणि त्यावेळेला दुर्वासा मुनी म्हणतात धर्मराजाला की भोजन मिळावं ही इच्छा आहे आमची आणि म्हणून तुझ्याकडे आलोय म्हटले. त्यावेळेला धर्मराजाने द्रौपदीकडं पाहिलं आणि द्रौपदीकडं पाहिल्यानंतर द्रौपदी म्हटले तुम्ही एक काम करा म्हटले, तुम्ही स्नान करून या, संध्या स्नान करून या, तोपर्यंत मी भोजनाची संपूर्ण तयारी करून ठेवते. मग ते ज्या वेळेला स्नान करण्याकरता गेले, बरं जंगलामध्ये नाही का असाच भाजीपाला शिजवून ते खायचंय, अशा पद्धतीचं जीवन आहे जंगलात. घरात काहीच नाही, शिजवलेलं पण नाही आहे आणि शिजवण्याकरताही काही नाही आहे. बरं, दुर्वासा मुनींना अन्न किती लागत होतं? 60 खंड्या अन्न एकट्याला लागत होतं दुर्वासा मुनींना. असे 60,000 त्यांचे शिष्य होते, त्या सगळ्यांना भोजन द्यायचे, एवढी मोठी जबाबदारी आहे. आणि ज्या वेळेला पाठवलं तर आता प्रसंग बाका आहे आणि ज्या ज्या वेळेला प्रसंग आला द्रौपदीवर किंवा कुठलेही भक्त जरी असतील तर भगवंताला हाक दिल्यानंतर निश्चित भगवंत आल्याशिवाय राहतच नाही. तर हाक तशी पाहिजे, प्रेमाची अवस्थेची पाहिजे. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने तशी अवस्था पाहिजे त्या हाकेमध्ये देखील. साठ सहस्र खंड्यान्न दुर्वासा भोजन सत्व जाईल घेवणी अंतर पडता जानम कृष्णा धावरे लवकरी कृष्णा धावरे लवकरी कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी संकट पडले भारी संकट पडले भारी संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी हरी तू आमचा कैवारी हरी तू आमचा कैवारी हरी तू आमचा कैवारी निघ्ना निवारी विघ्ना निवारी आले 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 विघ्ना रात्र झाली 2 प्रहर आले ऋषीश्वर भोजन मागती सत्वर कैसा करू विचार कैसा करू विचार कोठे गुंतला कोठे भूतला द्वार के कराया वेळ का सफयाला मेला हो वेळ का सफयाला मेला गुंतला
कोटे भुतळा वाजते कराला मेरे पास बरोबर भगवंत त्यावेळेला भोजनाला बसलेले, ताटामध्ये हात आणि द्रौपदीची आरोळी हाक भगवंताने ऐकली, त्वरा झाली. आणि मग अशा वेळेला भगवंत ज्या वेळेला बघता नाही का, मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरीरा नाम, मग त्याला वाऱ्याचा वेग देखील कमी पडतो नाही का. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, द्वार द्रौपदीच्या लागे नारायणे. अशा पद्धतीनं धावत आला आणि द्रौपदीच्या पुढात येऊन उभा राहिला. म्हटला काय कशा करता बोलवलं? अरे भोजन करत होतो म्हणून, भोजन करत होतो, ताटात हात घातला, भूक लागली म्हटला आणि तू हाक मारली. म्हटला सांग म्हटले कशाला बोलवलंय? मग तिनं खरं सांगितलं की दुर्वासा मुले आलेत म्हटले, सगळ्या शिष्यांचं भोजन मागतायत. तो म्हटला ते दुर्वासा जाऊ दे, भगवंत म्हणतायत मला पहिलं दे म्हटले, मलाच भूक लागली म्हटलं, मी जेवता जेवता आलोय, पहिलं मला दे. पहिलं मला दे म्हटले. द्रौपदी म्हणती अरे देवा म्हटली, शिजवलेलं शिल्लक नाही, सगळं संपलेलं आहे आणि आता शिजवण्यात करता देखील काहीच नाही आहे. असल बघ म्हटले, काहीतरी असेल ते मला म्हटले. तसं मला काहीच करता येणार नाही म्हटले, भूक लागली म्हटले. आणि मग जी सूर्याने दिलेली थाळी होती घरामध्ये, तिच्यातलं अन्न कधीच संपत नव्हतं, ती सुद्धा देऊन ठेवली होती द्रौपदीनं. बघ म्हटलं काहीतरी असेल म्हणून ती थाळी घेऊन आली. महाराज आता तो चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी, आणि पाहिलं म्हटले तिला काहीतरी माखलेलं आहे म्हटले. बघ ते म्हटले काय नाही, भाजीचं पान आहे म्हटले नाही का, भाजीचं पान आहे दे म्हटले ते इकडं. भगवंतानं ते घेतलं आणि आपल्या मुखामध्ये टाकलं. काय देवा घरी न मिळेचे अन्न, मागे भाजी पान द्रौपदीसी. आणि ते पान भक्षण केल्यानंतर विश्वतृप्तीचा ढेकर भगवंतांनी दिला आणि पर्वतासारखे पच्चपक्वानाचे ढिगारे तयार झाले, ढिगारे. महाराज हे उपकार आहेत म्हणून शरण जायचंय. बरं भगवंत नुसता पांडवांवरच उपकार केलेत असं नाही, तर अनेकांवर उपकार केलेत, अनेकांवर उपकार केले. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव आणि दुधाचा सागर उपमन्या. नुसता उपकार्यावरच उपकार करतो असं नाही, तर अपकार्यावर सुद्धा उपकार करतो तो, म्हणून शरण जायचंय. अपकार्यावर सुद्धा उपकार करतो श्रीकृष्ण परमात्मा. ज्या मेळांत मरणासी आला, कधी नाही स्मरला तुझा, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. आजा मेळांत मरणासी आला, पण कधी भगवंताचं नामचिंतन भजन त्यानं केलं नाही, पण भगवंतानं त्याच्याकरता विमान पाठवलं. विमान महाराज काय म्हणत होता? गलित गात्र झालं होतं शरीर, सगळं संपलं होतं, त्राण राहिला नव्हता, पण मुलाचं प्रारब्ध असेल म्हणून नाव नारायण आहे म्हणे नाही का. अजामेळा काय सामान्य आहे, तसा चंडी साधू मागच्या जन्माचा तो. आणि नारायण अरे नारायण मला उठव, नारायण मला पाणी दे, नारायण माझे पाय जरा लांबून दे रे बाबा, सारखं असं नारायण नारायण म्हणत होता. नारायण मला जेवायला दे, नारायण मला उठवून बसव, असंच म्हणत होतं ना. पुत्र स्नेह शोक्य करिया जामेळा, तो तव कृपाळ जवळी उभा, अनाथाच्या नाथे घातीला विमानी, नेले उचलोणी परलोका.
असं उपकार आहे महाराज त्याचे. म्हणून पापी होता असं वर्णन आहे त्याचं. तुका सत्य मानार सकाळ उद्धरिला जामेळ महापातकी चांडाळ नामासाठी आपोलिया. आपल्या नावाशी तादात्म्य जोडलं भगवंतांनी नारायण नामाशी आणि त्याचा उद्धार केला. म्हणून उपकार्यावरच उपकार करतो असं नाही, तो अपकार्यावर देखील उपकार करतो. त्याचं औदार्य स्वतंत्र आहे. तुझे औदार्य जाणव स्वतंत्र देता म्हणसी पात्रा पात्र परी कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्या ही दिधले. असा श्रीकृष्ण परमात्मा आहे. वैर्याला सुद्धा देतो तो नाही का. तोवा संकाधिकाचे निमाणे सायुजी सौरसू केला पुतने जे विषाचे निस्तन पाणे मारू आली. पण तिला सुद्धा कुठं संकाधिकांच्या ठिकाणी मोक्ष दिला नाही का. कशा करता आली होती. स्तनामध्ये विष घेऊन आली होती. अनेक बालक मारत 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 आली होती. पण भगवंताचा स्पर्श झाला तिला महाराज. ती भाग्यवानच म्हणायची. तिला सुद्धा मोक्ष दिला भगवंता. काय महिमा भरलो आता सांगणे किती, आता सांगणे किती. कोटी ब्रह्मा हत्या, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती. सांगणे किती, सांगणे किती. कोटी ब्रह्मा हत्या, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती. मुख पाहता जाती. म्हणून अपकार्यावरही तो उपकार करतो नाही का. हा गा राजा सोया यागाची या सभासदी देखता त्रिभुवनांची मांदी कैसा शतदा दुर्वादी निस्ते जिलासी शशुपाळ. महाराज 100 पाप त्याचे सहन केले. त्याचं मुंडकं उडवलं पण त्याला देखील आपल्या पायाजवळ जागा दिली आहे. आईच्या अपराधी या शशुपाळा आपण आपया ठावधी दली गोपाळा आणि उतान चरणाची या बाळा ध्रुवपदी चाड. तो कशा करता आला होता. एवढं मोठं नव्हतंच पाहिजे त्याला ना. त्याला काय हवं होतं. तो वनाला याची लागी की बैसावे पितयाचे उत्संगी परी तो चंद्र सूर्यादिका परिस जगीश लागू केला. काहीच मागत नव्हता तो. गेला होता आईला विचारून गेला होता नाही का. सुनीतीनं सुरुचीनं ओढलं होतं सावत्राईनं. भगवंताला भेटण्याकरता गेला होता. साधना करू लागला पण पद पाक उठव दिलं त्याला. म्हणजे असं परमात्मा आहे. तो वनाला याची लागी की बैसावी पितयाचे उत्संगी. तेवढीच अपेक्षा होती. असं अनेकांचं केला. देता एकची दसाळा पुत्र आळविता आजा मेळा आपण पेदिशी जेने उरी हानितला पापरा तयाचा चरणवा हसी दादारा नाही का. भृगु ऋषीनं लात मारली होती विष्णू परमात्म्याच्या बरोबर ना. परंतु त्यानं ते भूषण म्हणून स्वीकारलं भगवंताने. असा आहे तो. हॅलो. आणि वैर्याची या कलेवरा विसंबसीन ऐसा अपकार या तुझा उपकार तू अपात्री परी उदारू दान मागून दारवंटा करू झाला असी वळीचा. म्हणून त्याला शरण जायचंय महाराज. असा अपकार्यावरही उपकार करतो तो. असा तो परमात्मा आहे. म्हणून सर्वात जास्त जर महाराज उपकार केले असतील तर भगवंतानं श्रीकृष्ण परमात्म्यानं पांडवांवर केले बघा. आणि उपकार असं एकदा नुसती सुरुवात केलं तर हटत नाही तो. एकदा तो त्यामध्ये सहभागी झाला ना. आता अपयश आलं होतं नाही का. पांडव कौरव युद्धांचं मिटवण्याकरता गेला पण अपयश आलंच होतं ना. काय म्हटलं 5 भाव तरी द्या म्हटला. पण दुर्योधन काय म्हटला सुईच्या टोकावर मावेल एवढं नाही देणार. तर अपयश आलं भगवंताला. शेवटी युद्ध ठरलं पण त्याच्याकडे जायचीच पाळी आली ना भगवंताला.
भगवंताकडे जायचीच पाळी आली. युद्ध ठरलं. दुर्योधन म्हणलं माहीत होतं आपण जिंकणारच आहे. दुर्योधनाला माहीत होतं, कारण रथी महारथी होते सगळे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, शैल्य, ही सगळी भली भली मंडळी होती. जिंकणारच होते ते, अशी म्हणजे अपेक्षाही होती, कारण सगळे रथी महारथी होते. समोरून कोण होतं? त्या आविर्भावामध्ये दुर्योधन होता. पण तरी सुद्धा युद्ध ठरलं ना आपल्या बाजूनं. पण दुष्ट माणसं फार कपटी असतात महाराज, इच्छा सोडत नाही. म्हटलं देव जर आपल्या बाजूनं जर आला तर मग चिंताच राहणार नाही. आणि म्हणून रात्री तर झोपलं सुद्धा नाही, पहाटेच गेलं. पहाटेलाच गेले आणि भगवंत झोपेतच उशाला जाऊन बसले. झोपायच्या अगोदरच गेले. नंतर अर्जुनही गेला, कारण अर्जुन नित्यानं जात होता, भक्तच होता. अर्जुन कुठं बसलेला आहे? पायथ्याला. आणि ही कुठं उशाला. ज्या वेळेला भगवंताला जाग आली त्यावेळेला कोण दिसलं पहिलं? अर्जुन पाहिला. अरे अर्जुना केव्हा आला म्हटले. तितक्यात पाठीमागून आवाज दिला, मी त्याच्या अगोदर आलोय, मला विचारायचं. त्याला विचारता म्हणे, अरे बाबा भगवंत म्हणतात बरोबर आहे, तू अगोदरच आलाय. आणि तुम्ही कशा करता आले हेही मला माहिती आहे म्हटले. तुम्ही कशा करता आला हेही मला माहिती आहे ना, ऐका म्हटले. पण म्हटलं मी पहिलं मागणार आहे. म्हटलं मी अगोदर. अरे तूच माग बाबा, पण मी माझं तर ऐकून घेशील का नाही? तर भगवंत म्हटले, एका बाजूनं माझं 56 कोटी सैन्य शस्त्रास्त्रासह लढेल म्हटले, मी मात्र त्याच्या विरोधी बाजूला असेल आणि मी शस्त्र हातात घेणार नाही. आणि फार झालं तर काय 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल म्हटले. फार झालं तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल. कर दुर्योधन विचार करू लागला, काय करावं आपल्याला? काही तिथं काही गोष्टी ऐकायच्या आहे का? मनातल्या मनात विचार करू लागला, नाही का तिथं युद्ध करायचं आहे. आणि हा म्हणतो 4 गोष्टी युक्तीच्या सांगेल. आणि हा खऱ्या सांगेल कशावरून? कारण हा अर्जुनाचा सखा आहे, आपल्याला खरं सांगेल का? म्हणून संशय फार वाईट आहे माणसं. संशय आवणी थोरा आणि का नाही पाप घोर, हा विनाशाची वा घोर प्राणियासी. आणि भगवंतावर संतावर कधीच संशय घेऊ नये. खरं म्हणजे त्यांचा शब्द अटाळ असतो. देवाचं जाऊ द्या म्हणू, देव बदलील शब्द, पण संतांचा शब्द कायम सत्य आहे. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत सत्य आहे, नाही का? संशया होणी थोर आणि का नाही पाप घोर, हा विनाशाची वा घोर प्राणियासी. याच्यावर फार मोठा दृष्टांत आहे, पण वेळ आपल्याला नाही. म्हणून दुर्योधन म्हटला, देवा मला फक्त तुझं सैन्य दे, मी युद्ध करण्याकरता तुझी मदत घेण्याकरता आलोय, मला युद्ध करायचं आहे. म्हटलं तुझं सैन्य दे शस्त्रास्त्रासह, बाकीचं मला काही नको. चालेल म्हटले. अर्जुनाला विचारलं काय पाहिजे तुला? अर्जुन म्हटला मला देवा फक्त तू हवा आहेस, कारण त्याला माहिती आहे सर्व कर्ता करविता तूच आहे, नाही का? शस्त्र त्यानेच बनवलं, सगळं त्यानेच बनविले. म्हटला फक्त तू पाहिजे म्हटला. आणि मग अशा पद्धतीनं युद्धाचा दिवस ठरला. पांडवांचं सैन्य एका बाजूला आहे, कौरवांचं सैन्य एका बाजूला आहे. धृतराष्ट्र बसलेले आहेत, नाही का? संजय व्यास महर्षींचे शिष्य जे सचिव आहे धृतराष्ट्राचे, बरोबर ना? आणि विचारतायत पुत्र मोहाने व्यथित झालेला धृतराष्ट्र विचारतोय संजयाला, काय म्हणतोय? धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामकः पांडवच्चैव किं कुर्वत संजया. म्हटले काय करतायत माझे पोरं, पांडूचे पोरं? म्हटले आता तिथं रणांगणावर पोहोचले असतील, काय करतायत म्हटले? हां, युद्धाला सुरुवात झाली की नाही? मग संजय सांगू लागला तिथला वृत्तांत. त्यावेळेचं ते दूरदर्शन म्हणायचं, नाही का? दूरदर्शन पण नाही म्हणतात, आकाशवाणी त्यावेळची. तो सांगू लागला. दृष्ट्वा संजय वा दृष्ट्वा तु पांडवानिकं यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्यैतान् पाण्डुपुत्राणाम् आचार्यं महती चमुं यूढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमताम्. तो सांगू लागला का? म्हटला दुर्योधन जसा पैलवान समोरचा मांडी ठोकीतून पाहतो ना, पैलवान कसा आहे खालून वरून, तसा हा गेला बघायला. तिथं खालून वरून पाहतोय.
व्यूहरचना कोणी लावलेली, कोण कुठं उभं आहे, कोण कुठं उभं आहे, कशा पद्धतीनं, आणि ते सांगू लागला. जी तुझावाला शिष्य आहे म्हटला नाही का, दृष्टधुम्न तुझा शिष्य, 2-3 वेळेला म्हटलं तुझा शिष्य. त्यानं अशी व्यूहरचना लावली म्हटले, खूप जबरदस्त. बरं खोचक बोलत होता दुर्योधन द्रोणाचार्यालाही, कारण दृष्टधुम्नाच्या हातून तर मरण होतं द्रोणाचार्याचं, आणि द्रौपदराजाने त्याच्याकरता तो मागून घेतलेला होता नाही का, साधना केली होती त्याच्याकरता आणि तो प्राप्त करून घेतला होता. आणि हे त्याला माहीत असताना देखील द्रोणाचार्यानं त्याच्या युद्धकलेमध्ये कुठल्याही प्रकारची कसर ठेवली नाही. महाराज संपूर्ण युद्धाचं ज्ञान दृष्टधुम्नाला दिलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतोय तव शिष्येन धीमताम. आणि तिकडचं सैन्य कोण सांगू लागला, अत्र शुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधान विराटच्च द्रौपदच्च महारथ दृष्टकेतुच्च कितानः काशीराजच्च वीर्यवान पुरुजिति कुंती भोजस्य शैवस्य नरवपुंडवा युधामनुच्च विक्रांत उत्तमौजच्च वीर्यवान सुभद्रो द्रौपदेयाच्च सर्व एवं महारथा. असेच म्हटले तिकडचे सगळ्या सैन्यांचे नावं सांगितले दुर्योधनाने. तिकडचे सैन्य कोण आहे आणि आपल्याकडचं कोण आहे. अस्माकं तु विशिष्ट आहे ताणीव दद्विजोत्तम नायकामं सैन्यस्य संजार्थम ताम्रविमिते. आपल्याकडचं कोण आहे ते सांगू लागला. भवन भीष्मच्च कर्णच्च कृपच्च समितिंजयाम अश्वत्थ कर्णच्च सौमदत्तिस्तथैव च अन्यच बहावः शूरा मध्यर्थे त्यक्त्य जीवितः नाना शस्त्र प्रहरणः सर्व युद्ध विशारदः. आपल्याकडचं सैन्य सांगितले. भवन भीष्मच्च कर्णच्च कृपच्च समितिंजया अश्वत्थामा विकर्णच्च सौमदत्तिस्तथैव च. म्हणजे सौमदत्ती पुत्रासह सगळ्या सैन्यांची नावं सांगितली त्यांनी आपल्याकडचे. आणि माझ्याकरता आपला स्वतःचा प्राण देण्याकरता सुद्धा ही तयार आहेत असं सांगतोय. माझ्याकरता स्वतःचं प्राण द्यायला सुद्धा तयार आहेत. आणि आपल्या बाजूने अजून सगळ्यात महत्वाचं कोण आहे. अमर्यादित ताकदीचा अमर्यादित सैन्य असलेला कोण आहे. अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम. अमर्यादित सैन्य असलेला अमर्यादित ताकदीचा की त्याला कोणी जिंकू शकत नाही असा भीष्म आहे आपल्या बाजूनं. आणि समोरून कोण आहे. पर्याप्तम त्विदमे तेषां बलम भीमाभिरक्षितम. मर्यादित ताकदीचा मर्यादित सैन्य असलेला असा भीम आहे करून. म्हणून सगळ्या सैन्याला आदेश दिला. ऐनेषु सर्वेषु यथा भागम अवस्थिताम भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव. म्हणा युद्ध करत असताना एक लक्षात ठेवा. सूचना केली सगळ्यांना. भीष्माचार्यस देखील वाचले पाहिजे, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा. पण बाकी चपापला विचार करू लागला. अरे आपल्या तोंडून शब्द निघालेच आहे, कारण बाकी कर्ण आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे नाही का, यांना कदाचित वाईट वाटेल म्हणून त्यांनी थोडासा बदल केला त्याच्यामध्ये. तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामह. ते वयानं वृद्ध आहेत म्हणून रक्षण करा म्हटले त्यांचं आलं. नाही तर भ्रम आहे, भ्रम म्हटलेलं आहे नाही का. भीष्माला भ्रम म्हटलं. भ्रम कधीच संपत नाही माणसाचा. आणि मग असं म्हटल्यानंतर छाती फुगली भीष्माचार्याची. आणि मग त्याने काय केलं. महाराज शंख गर्जना केली नाही का. सिंहेना धम्मिणोद्यच्च शंखम दद्मो प्रतापवान. मग जेव्हा त्यांनी शंख वाजवायला सुरुवात केली भीष्माचार्यांनी, मग सगळ्यांनीच वाजवलं. कोणत्या. फक्त कौरवांच्या बाजूचे सगळे रणवाद्य वाजू लागले. तत शंखच्च भैर्यच्च पन्वानक गोमुखा सहसैवाभ्य अन्यंतो सशब्दस्तमोलोभवत. सगळे वाद्य, तुताऱ्या असतील, ढोल असतील, ताशे असतील, रणशिंग असतील, सगळे रणवाद्य वाजू लागले. आणि त्यांचं शांत झाल्यानंतर मग इकडं ततः श्वेतहरयुक्ते महती सिंधने स्थितो माधवो पांडवच्चैव दिव्यौ शंखौ प्रदम्बतु नाही का. मग यांनी काय केलं. शंख वाजवला पहिला. देवदत्तम धनंजय 5 जन्य ऋषिकेश देवदत्तम धनंजयानंद
नाही का पंडरव दद्मो महाशंक भीमकर्मावृतो पूर्वोदरायाम अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुलसहदेवश्च सुघोषो मणिपुष्पको काशीच्च पुत्रीश्वासा शिखंडीच महारथा धृष्टदुम्न विराटच्च सात्यकीच्च पराजितः द्रौपदो द्रौपदेयाच्च सर्वेषा पृथ्वीपते सौभद्रेच्च महाबाहु शंखम दद्मो पृथक पृथक. प्रत्येकाने शंख वाजवले, फक्त शंखच वाजवले, पण सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभच्च पृथ्वीं चैव तुमुलो व्यानुनादयन्. चळ 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 कापू लागले तिन्ही लोक. सामान्य होते का महाराज? हनुमंतराय ध्वजावर होते नाही का? अर्थव्यवस्थेला दृष्टा धार्तराष्ट्रांकपि ध्वजा प्रवृत्ते शस्त्र संपाद्य धनुरुद्धम्य पांडवा ऋषिकेशो तदा वाक्यम नीदमहमहीव कते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयामि यावदेता निरीक्ष्यहं योद्धुकामानवस्थितं कैर्माया स योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे योत्समानान् वेक्ष्यहं ये तत्र समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे बुद्धिप्रिय चिकीर्षवा. ज्या वेळेला कपिध्वज आहे, अर्जुन सारथ्य भगवंत सारथ्य करतायत, धनुष्यबाण घेऊन अर्जुन आरूढ आहे आणि भगवंताला आदेश देतोय काय का दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा करा, मला बघू द्या या दुष्ट धृतराष्ट्राचे पुत्र जे आहे त्यांच्यासाठी कोण कोण लढण्याकरता आले ते बघू द्या म्हणले मला जरा एकदा. आणि मग दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा केला. मग पाहिलं महाराज एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेशाच महीक्षितां उवाच पार्थ पैशेतान् समवेतान् कुरुणीति तत्र पैशेतान् पार्थ पितॄणाथ पितामहन् आचार्यान् तुलान् भान्तु पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा स्वसुरान् सहृदयश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य कौन्तेय सर्वान् बन्धून् अवस्थितान्. पाहिल्यानंतर मग गर्भगळीत झाले. अरे रे 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 ते सगळे आपलेच आहेत, सगळे आपलेच आहेत ना. आजोबा आहेत, सोयरे धायरे आहेत, भाऊ आहेत, मेवणे साले सगळे सखे सोयरेचे जवळचे आहेत, घरातले आहेत. आणि यांना मारून ही यश घेऊन मी कोणाला दाखवायचं आहे हाही विचार आला. बरोबर आहे. आणि सगळ्यात माणसं लढत आहेत कशा? भाऊबंदकीसाठी, बाकी कोणासाठीच नाही. बरोबर आहे का नाही? म्हटलं एवढं करायचं काय, आपण काय साध्य करणार आहे बा. मग तिथं गडबडीत झाली. मग ही चार गोष्टी युक्तीच्या सांगायची वेळ आली. भगवंतानं संपूर्ण गीता सांगितली आणि गीता सांगितल्यानंतर मग युद्ध झालं. 5 दिवस युद्ध चाललं. 5 दिवसामध्ये कौरवांच्या अनेक रथी महारथी कोसळले, पण पांडवांच्या सैन्याला धक्का सुद्धा लागला नाही 5 दिवस. आणि मग दुर्योधन विचार करू लागला, अरे इतके मोठे रथी महारथी आहेत, भीष्माचार्य आपल्या बाजून आहेत आणि आपल्याकडचे इतके रथी महारथी धरातीर्थी कोसळले, यांच्या तर काही डंक सुद्धा लागला नाही. संध्याकाळचं गेलं युद्ध संपल्यानंतर भीष्माचार्यांच्या पर्णकुटीसमोर आणि मोठ्या मोठ्याने ओरडू लागलं. म्हटलं तुम्ही फक्त धडाने आमच्या बाजून आहात, पण मनाने मात्र त्यांच्या बाजूने, कारण नातं सारखं आहे ना दोघांचं. तिकडून आहात. भीष्माचार्य क्रोधिष्ट झाले. अरे मूर्खा म्हटले, अक्कल आहे का? काय बोलतोय म्हटलं तू? ऐक म्हटले, विश्वास नाही ना माझ्यावर तर उद्या सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत एकही पांडव या भूतलावर जिवंत ठेवणार नाही, निष्पांडवी पृथ्वी करून टाकेल. शपथ घेतली भीष्माचार्यांनी निष्पांडवी पृथ्वी करण्याची. आणि जेव्हा ही शपथ ऐकली मग दुर्योधनाला आनंद झाला. निश्चित आता पांडव मरणारी खात्री झाली. आणि सगळ्या कौरवांच्या सैन्यामध्ये आनंद झालेला आहे. उद्या पांडव राहणार नाही ना, आता आराम मिळणार आपल्याला, उद्याच युद्ध संपणार आहे. ही बातमी जेव्हा पांडवांच्या सैन्यामध्ये पोहोचली, सगळ्या 5 पांडवांनी ऐकली. रात्रीचा प्रसंग आहे, ऐकली. मग बाकी स्थिर झाले. सगळे विचार करू लागले, आजचा दिवस आपला आहे, उद्या आपण नसणार आहे, ह्या वेळेला आपण नसणार आहे उद्या. विचार करू लागले काय करायचं. जेव्हा द्रौपदीला ही बातमी पोहोचली त्यावेळेला मग ती आक्रोश करू लागली आणि पुन्हा ती दावा करू लागली श्रीकृष्ण परमात्म्याचा. कोठे गुंतला सी द्वारकेच्या राजा, वेळ का सखया लावियला. आणि जेव्हा हाक
द्रौपदीचे ऐकले त्यावेळेला देखील त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरे जहाँ पर मिले ना मिले आसरा इस जहाँ पर मिले ना मिले मुझको तेरा सहारा सदा चाहिए. तेरा सहारा चाहिए. आसरा इस जहाँ पर मिले ना मिले आसरा इस जहाँ पर मिले ना मिले मुझको तेरा सहारा सदा चाहिए. मुझको तेरा सहारा सदा चाहिए. चांद तारे चांद तारे पलक पर दिखे ना दिखे चांद तारे पलक पर दिखे ना दिखे मुझको तेरा नजारा सदा चाहिए. मुझको तेरा सहारा सदा चाहिए. मुझको तेरा सहारा सदा चाहिए. आसरा इस जहाँ पर मिले ना मिले आसरा इस जहाँ पर मिले ना मिले मुझको तेरा सहारा सदा चाहिए. मुझको तेरा सहारा सदा चाहिए. मुझको तेरा सहारा सदा चाहिए. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण अशी आर्थ हाक महाराज अशी आर्थ हाक भगवंताला दिल्यानंतर त्याचं भजन केल्यानंतर तो निश्चित आल्याशिवाय राहत नाही. मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठमी नारदा. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभ्या तेथे. आणि त्यातल्या त्यात मंगळापूरकर महाराजांसारखी जर असा आवाज असेल तर महाराज का नाही येणार तो. आणि आलाय
दिसला नाही फक्त आपल्याला. भगवंत आले आणि द्रौपदीच्या पुढात उभे राहिले आणि कशा करता बोलवलं म्हणून भगवंतपदी सांगते की भीष्माचार्याने शपथ घेतली, म्हटले उद्या अनिष्पांडवी पृथ्वी होणार आहे, पांडव उद्या नसणार आहे. असं आहे काय? भगवंत म्हटले ठीक आहे, चल म्हटले माझ्या बरोबर. संपूर्ण पोशाख नाही, स्वरूपच बदलवलं भगवंताने, रूपच बदलवलं. द्रौपदीला आपल्या खांद्यावर घेतलं आणि भीष्माचार्यांची कुटी जी होती तिच्या समोर गेले, म्हटले दर्शन घेऊन ये. म्हटले कुणाबरोबर आलं हे सांगू नको, माझ्या म्हणा उधऱ्या नोकराबरोबर आले असं सांग. म्हटलं नोकराबरोबर आले असं सांग. मग आतमध्ये गेले, भीष्माचार्यांच्या पायाला हात लावला आणि भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव म्हटल्यानंतर द्रौपदीच्या मुखातून उद्गार बाहेर पडले, हा आशीर्वाद ह्या जन्मीचा की पुढच्या जन्मीचा? कारण तुम्ही उद्याला निष्पांडवी पृथ्वी करणार आहे. भीष्माचार्य म्हणतात तुला इथं आणलं कोणी ते पहिलं सांग. म्हटले तू आली कशी? ती म्हटली माझ्या नोकराबरोबर आले. कुठे आहे? म्हटले नोकर दाखव. म्हटले दाखव. म्हटल्यानंतर भीष्माचार्यांना बाहेर घेऊन गेले आणि दाखवलं. आता महाराज ते काही सामान्य आहे काय? भीष्माचार्य सामान्य नाही. बलीर बिभीषणो भीष्म प्रल्हादो नारदो ध्रुवा षडयेते वैष्णवास्तेषां स्मरणं पापनाशनम. वैष्णवे ते वैष्णव, निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य होय कोट्यानकोटी. निजदृष्टी प्राप्त आहे त्यांना. ते पार अगदी प्राण्याचं पक्षाचं रूप घेऊन जरी आले असते तरी भीष्माचार्यांनी ओळखलं असतं. इतकं सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये, ते सामान्य नाही आहे. आणि मग म्हणतात भीष्माचार्य अरे देवा सगळं तुलाच जमतं. म्हटले अरे माझ्यासारखे असे हजारो भीष्म जन्माला आले तरी तू ठरवलं तेच होणार आहे बाबा. आम्ही किती ठरवलं तर काय होईल? तू ठरवणार आहे तेच होणार आहे, नाही का? अशा पद्धतीनं बोलले. भगवंताचं दर्शन घेतलं भीष्माचार्यांनी आणि आपल्या निवासाच्या ठिकाणी गेले. आतमध्ये जाऊन बसले. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. श्रीकृष्ण परमात्मा सारथ्य करतायत, पण भगवंताला माहिती आहे कोणत्या बाथ्यातून बाण, कोणत्या धनुष्यातून कोणत्या दिशेला जाणार आहे. माहिती देवाला सगळं. कोणत्या बाणानं कोण मारणार आहे हे त्याला माहिती आहे. महाराज सगळी त्याच्याकडे रेकॉर्ड आहे. तो काय एवढा सोपा आहे का? त्यांनीच सगळं निर्माण केलेलं आहे. लक्ष आहे त्याचं. भीष्माचार्याच्या भात्यातून निघालेला बाण ज्या वेळेला प्रत्येच्या ओढल्यानंतर धनुष्याला लागतोय तो बाण कोणाचा वेध घेणार आहे त्याला माहिती आहे. ज्या वेळेला त्या बाणानं अर्जुन मरणार आहे हे ज्या वेळेला भगवंताला समजलं त्यावेळेला भगवंतानी काय केलं? रथावरून खाली उडी टाकली. सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलं आणि हे सुदर्शन चक्र हातामध्ये घेतल्यानंतर ते भीष्माचार्यांनी पाहिलं आणि भीष्माचार्यांनी देखील धनुष्यबाण खाली टाकलं आणि दोन्ही हात वर केले आणि भगवंताला म्हणतात देवा तू प्रतिज्ञा मोडली म्हणे, तू प्रतिज्ञा मोडली म्हणे. भीष्म पण केला खरा, आयशी शरण जावे शक्ती जीवे नवांची. भीष्म पण केला खरा.
धनुर्धरा रक्षिले ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची साधावया भक्ती काज नाही लाज धरीत तो लाज धरीत नाही भक्ती नाही का अशा पद्धतीनं महाराज सर्वात जास्त उपकार त्याच्यावर केले पांडवांवर सगळ्यात जास्त उपकार केले म्हणून शरण जायचं पहिलं अभंगाचं पहिलं चरण सर्व भावे देवासी का तर अनंत कृपा आहे त्याच्या अनेक उपकार आपल्यावर आहेत महाराज म्हणून त्याला शरण जायचं नाही का म्हणून शरण जायचं पण कोणी शरण जायचं जीवानी शरण पण कोणत्या जीवानी शरण जायचं अरे जीवाने आहेत ना कोणत्या जीवानं शरण जायचं कुणी शरण जायचं का शरण जायचं कसं शरण जायचं पण एक आहे आता सगळी महाराज मंडळी बरं का इथं महाराज जे भगवंताला शरण जातात ना ते अडचणीत येतात आणि जे शरण जात नाहीत ना ते आयुष्य आराम भोगाचं जीवन जगतात बरोबर आहे का बाबा आयुष्य आराम भोग जे शरण जात नाही ते जीवन जगतात आणि जे शरण जातात त्यांची एक आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेमध्ये त्यांना राहावंच लागतं कारण देवाला माहिती आहे हे जर आयुष्य आराम मग पुढं आईचे हात झाडोनी या जाती पात्र होती दंडासी मारिती चोडीती धोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसान त्यामुळे भगवंत त्यांची चाकोरी सोडून देत नाही तो म्हणून तुकोबाराय म्हणतात ना देवाची ते खून आला ज्याचे घरा त्याचे पडे चिरा संसारासी देवाची ते खून करावे वाटोळे आपणा वेगळे करोने दे तुम्ही म्हणशाल संसार चिरा संसार कसा आहे दुःख रूप आहे दुःख रूप सांगितलेलं मी स्वभावता दुःखीच आहे दुःख शोकांचा घाई मारली याची शिची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया कारण अनेक संतांच्या प्रमाणावरून तो दुःखमुळंच आहे दुःखीचा आहे स्वभावता दुःख आहे म्हणून त्याला चिरा जातो दुःखाला चिरा जातो संसार दुःखमुळं चौकडे इंगळ विश्रांती नाही किंवा अनेक दुःख सांगू किती सकळ संसाराची स्थिती मोहे पाषाण फुटती भई काय पचित्ती भरला असे किंवा बहुतदा तुलो संसारे मोह अनेक प्रमाण आहेत आपण त्या दुःखालाच सुख मानतोय त्यालाच कवटाळलंय आपण असा संसार आहे का विषाचे कांदे वाटोनी जोरस घे जे पिळवणी तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे
असा दुःखरूप संसार आहे, त्याला चेहरा जातो नाही का. आता विषयाचे सुख तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीच्या आभासे भद्रजाती किंवा विषय तरी कैसे, किंवा शिस खांडोनी आपुले, पायाचा खंती बांधिले, मृत्यूलोकीचे भले आहे आघवे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरोनी इंगळाचा. असा दुःख रूप आहे, त्या दुःखाला चेहरा जातो नाही का. म्हणून देवाचे ते खून करावे वाटोळे, आपणा वेगळे करोने दे. एकदा त्या भगवंतात जवळ गेलं, बरोबर गेलं का मग तो आपलाच करून टाकितो नाही का. बाप रखुमादेवीवर विठ्ठलाची भेटी आपल्या सर्वांसाठी करून ठेवलं, त्याप्रमाणे तो आपला करून घेतो मग परमानंद. म्हणून आता शरण कोणी जायचं हा आपला विषय चालला होता, त्याच्यामुळे थोडासा आपण बाजूला गेलो. पण शरण कोणी जायचं तर मनुष्य जीवानी, कारण बाकीचे भरपूर जरी जीव असले, आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य मिळतात, पशुवीर्ण नाना, पण विशेष असं ज्ञान फक्त माणसांना दिलेलं, ते आपल्याला भाग्याने मिळालं नाही का. धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मही नाही पशुभी, म्हणजे धर्माला मानत नाही, त्यांना ते ज्ञान नाही, जे त्याला मानत नाही ते पशु समानच आहेत. मग म्हणून माणसाने शरण जायचं, कारण त्याच्यासाठीच दिले. हा दिले दिवा देवी दिला देह भजना गुमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, किंवा दिले इंद्रिय हाते पाय कान डोळे मुख, बोलाया वचन तेने तू जोडशी नारायण. म्हणून माणसाने शरण जायचं, पण शरण जायचं कोणाला, देवाला. पण कोणत्या देवाला शरण जायचं, नोनी शरण जावे सर्व भावे देवाचे. कोणत्या देवाला सर्व शरण जायचं. आता बराच विस्तार करता आला असता, पण आता वेळ आपल्याकडे, तो एकच देव आहे नाही का. एको देव सर्व भूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, त्याला शरण जायचं, त्या देवाला शरण जायचं. पण का शरण जायचं त्या देवाला, कारण आपल्या पाठीमागं लागल ते अनर्थ लागलेत ना नाही का. म्हणून शरण जायचं. आपल्या पाठीमागं अनेक अनर्थ आहे, अनेक भय लागलेले, भोगे रोग भय, कुले च्युती भय, वित्ते नृपाल भय नाही का, माने दैन्य भय, बले रिपू भय, रूपे जराय भय, बले रिपू भय नाही का, रूपे जराय भय, म्हातारपणाचं भय लागलेलं आहे. अजून शास्त्रीयवाद भय, एका पंडिताला दुसऱ्या पंडिताचं भय व्हायची. तपे इंद्रिय भय, निग्रह करावा लागतो, तप करायचं म्हणलं तर इंद्रिय ताब्यात ठेवायला लागतात नाही का. भय आहेच ते देखील. आणि ह्या कायेच्या पाठीमागं भय लागलेलं आहे, काये कृतांत काळाचं भय. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षण उपाय करुणाचे नाही का. माणसाच्या पाठीमागं मरणाचं भय लागलेलं. म्हणून आता ह्या मरणाचं भय लागलेलं आहे, म्हणून कोणाला आपल्याला शरण जावं लागलं, जो खऱ्या अर्थानं आपलं मरण वाचवेल त्याच्यात नाही का. जो मरणार आहे त्याचा काय उपयोग आहे, शरण जाऊन त्याला उपयोग नाही ना. त्याला खऱ्या अर्थानं मरण नाही, त्यातलं शरण जावं लागेल. बाकी इतरांना शरण जाऊन काय उपयोग आहे. तुका म्हणे किंवा मरणाचं भय काय आहे, ते प्रमाण आहे ना. 17 अक्षरात असे तुझी मूर्ती, यज्ञेशा तुझं प्रती नमो नमो. 18 जण तुझी वर्णिता ती कृती गुणातीत श्रीपती तुनो तुझ नमो. 6 जण भांडती 9 जण जन्म मरणाचे नाही तया भय, 8वी ती पाय तुझे जे का. ज्याला खऱ्या अर्थानं जन्म मरणाचं भय नाही, जन्म मरणाचं भय नाही, त्याला शरण जावं लागेल नाही का. मग जन्म मरणाचं भय कोणाला आहे. तुकोबारायांना विचारलं आहे का कोणी असं. तुकोबाराय म्हणतात तिन्ही लोकात नाही असं कोणी, स्वर्गात नाही, मृत्यूत नाही, पाताळातही नाही. उरकत आहे आता स्वर्गात नाही नाही का. ऐसा मी न देखे कोणी, दुजा तिही त्रिभुवनी, तिन्ही त्रिभुवनामध्ये नाही कोणी आहे का. मृत्यू लोकामध्ये आहे कोणी सोडवणार. 7 लोक आहेत खाली, इथून खाली 7 लोक सांगे. आतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ. 6 लोक सोडले तर पाताळामध्ये कोण आहे, सगळे सर्पकुळ आहे. त्याचा शेष आहे, शेष निवारण करील मग जन्म मृत्यूचं नाही. शेषस्तुती प्रवर्तला जीवाचरणी पलंग झाला. एक काम करू शकतो ना तो. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा,
एवढं काम करू शकतो आणि तुम्हाला एवढंच जमत आहे फक्त, बाकी काय जमणार आहे? म्हणून पाताळ लोकांमध्ये नाही कोणी, मृत्यू लोकांमध्ये आहे का? मृत्यू लोकांमध्ये असले भामटे सगळे भामटे, सगळे मिस कॉल देतील, आमकं करतील, तर हे भामटेची दुनिया आहे सगळी. जो वरी चळना गा तो वरी म्हणती माझा माहिती लहान थोर, असले सगळे. जोपर्यंत आपल्याकडे आहे ना तोपर्यंत, आणि आपलं एकदा संपलं मग यमाची हाती बांधून देतीन भूषणी घेती काढून, असलेत. आहे का मृत्यू लोकांमध्ये? आहे का सोडवणारे कोणी? हसायचं काम नाही करायचं. आहे का कोणी? तर सांगायचं. मृत्यू लोकात कोण आहे सोडवणार? कोणीच नाही. कोणीच नाही मृत्यू लोकांमध्ये. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाजवळ जवळी ब्रसावं. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. मायबाप सुद्धा नाही सोडवते. सोडविना बंधू पाठीची बहीण, नाही का? आणि ती सोडवणार 100% सोडवती. शेजेची कामी न दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी. आणि कसोयरी भली भली, ती सुद्धा नाही सोडवते. उलटे संकटात टाकतात, संकटात टाकतात महाराज. एखादं पेशंट आहे ना, गेलेलं असतं, गेलेलं दवाखान्यामध्ये ॲडमिट पेशंट गेलेलं असतं, पण सोयरा जातो. सोयरा काय म्हणतो? आमचा सोयरा वाचला पाहिजे. वाद नाही, इतके पैसे घालू डॉक्टर, सोयरा काय वाचला पाहिजे. ते सोडायचं असतं पेशंट, डॉक्टरने मनोमन ठरवलेलं असतं आणि ते सोडायचंच असतं, कारण सोडण्यासाठी ते तयार असतं मुळातच. त्या पद्धती त्या लेवलला असतंच ते. पण हे सोयरे भेटल्यानंतर 10 दिवस सोडित नाही. म्हणून सोयरे उलटे संकटात टाकतात. आणखीन त्या पोरासोरानं कर्ज करून ठेवलं, पण अनेक सोयरे भली. मग सोडवणारं कोण आहे? तुका म्हणे तेथे सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून सोडविलं माझा स्वामी निश्चयाची प्रतिज्ञा हे दासी केली. मग देव आहे का सोडवणारे? एवढं घेऊन आपण शेवट करून टाकू. देवामध्ये स्वर्गामध्ये कोण आहे सोडवणार? नाथ महाराज म्हणतात स्वर्गात आहे पण नाही कोणी, नाही का? देव सुद्धा आहे स्वर्गाचे, पण इंद्रादिक देव आहेत. सांडोनिया श्रीकृष्ण चरण, इंद्रादिक देवाचे करिता भजन. ते देवही मृत्यूग्रस्त पर्ण, मा भजतयाचे जन्म मरण कोण वारी. मग इंद्र असतील किंवा ब्रह्मादिक देव जरी असतील तरी हे सोडू शकत नाही, कारण इंद्राचं सुद्धा आयुष्य किती आहे? एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या 14 इंद्र मरतात. का? देहाचे 14 जाती. ब्रह्मदेव आहे का सोडवणारा? तो पण नाही महाराज, कारण त्याला त्याचं पडले पुनरपी जननम पुनरपी मनरम, नाही का? पुनरपी जननी जठरे शैनम ये संसारे. तो बी जन्म मृत्यूच्या त्या फेऱ्यामध्ये त्यालाही जन्म घ्यायचा आहे, परत घ्यावाच लागतो. ब्रह्म हा भुवना लोका पुनरावृत्तीनो अर्जुना माम पेतो तू कांते पुनर्जन्म न विद्यते. त्यालाही बी वाटतं पुन्हा जन्म नको आहे. आणि थोरला थारल्याशिवाय कैसे थोरवेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा. परी पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. पण शिगेला का व्हायना, पण त्याचा नंबर आहेच, नाही का? आधी चिड्या मंग्या मरतील, नंतर पक्षी मरतील, नंतर प्राणी मरतील इतर, नंतर माणसं मरतील, नंतर देव मरतील, पण शेवटी का व्हायना ब्रह्मदेवाला मरावंच लागतं. म्हणून तोही सोडवणारा नाही. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे. सोडवणारा फक्त तोच आहे. एको देवहं सर्वभूतेषु गूढं, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा हा विठोबा.
त्याला शरण जायचं आणि तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा भवसागर तरता कार्य करीत सा चिंता पहिलं उभा दाता कटे करी ठेवोनिया त्याचे पायी घाला मिठी मोल न घे जगजेठी नाही का मोल न घे जगजेठी भावा एका साठी खांदावा हे आपुल्या म्हणून तो असा तरुण नेतो महाराज आणि ह्या मायानदीतून तो तरुण घेऊन जातो आणि बहु आहे करुणावंत अनंत ह्या अनंत हे नाम ज्या देवा तू कृपा करुणा सिंधू ओसी माय बाप मोचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीसी भवबंधू काळपाश शरणागता वज्रपंजर शरणागताला वज्रपंजर घालतो असा आहे तो नाही अनंत हे नामजा सगळ्या गोष्टीनं तो अनंत आहे सगळ्याच गोष्टीनं अनंत आहे सगळ्या गोष्टीनं अनंत आहे अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते मनोनिया अनंत तीर्थाचे माहेर अनंत रूपाचे हे सार अनंत पार तो हा विटे करकटेवरी ठेवणी उभा असा आहे तो नाही का माऊली सुद्धा म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासे आणि अशा अनेक साक्षी आहेत महाराज तुकोबाराय म्हणतात अशा तर अनेक साक्षी आता सांगायला गेलं तर भरपूर वेळ आहे पण आपल्याकडे वेळ नाही आहे म्हणून अशा अनंत आहेत आणि तुकोबारायांना देखील साक्ष आलेली आहे अनेक साक्ष तर तुकोबारायांच्याच बाबतीत आहे नाही का 13 दिवस वया ठेवणे कोरड्या दाखवी रोकड्या विष्णू जना ज्ञानेश्वर हरी ज्ञानेश्वर माऊली हरी विठ्ठल जय जय विठ्ठल हरे बोलले पुरे वेडी रापुडे उत्तरे हा नाही उच्चारिला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बहिणी